Welcome to our channel Sadhguru Coaching Classes Alandi. Today's topic is how to find percentage. टक्केवारी कशी काढायची. चला तर बघूया मग. बऱ्याच वेळेला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये प्रश्न येतो की अमुक अमुक पैशाचे इतके इतके टक्के किती होणार, म्हणजे 100 रुपयाच्या 10% किती किंवा 125 रुपयाच्या 5% किती, असे बरेच प्रश्न कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये येतात. तर ते फाइंड आउट करताना आपण कसे करायचे, तर एक जनरल फॉर्म्युला आहे की दिलेली संख्या असते नंतर दिलेले पर्सेंटेज याचा आपण गुणाकार करतो. पर्सेंटेज किंवा टक्के याचा अर्थ होतो की भागिले 100 डिवाइड बाय 100 असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे आपण काय करणार, इथे एक एक्झाम्पल घेतले बघा, 200च्या 25% काढायचे आपल्याला. मग आपण काय करणार, 200 मल्टिप्लाय बाय 25 अपॉन 100. मग सिम्पली मी काय केलं, ह्या वरच्या जो दोन संख्या आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं. 25 टू जा 50 आणि हे 2 0 ऍज इट इज आणि खालचे 100 तसेच. तर आपण इथं लास्टला कटिंग केली आहे अशी. लास्टला आता इथं कटिंग करणं सोपं होतं, पण कधी कधी संख्या पूर्ण संख्या असतील तर मग तेव्हा कटिंग करताना कन्फ्युजन होतं आणि आपल्याला पाढे लक्षात ठेवावे लागतात. तर मग पाढे लक्षात ठेवायचे नसेल तर सगळ्यात पहिले काय करायचं, गुणाकार करून मग 100 जे आहे खालचे ते कट करण्यासाठी आपण इकडच्या दोन संख्या कमी करायच्या. जसं की इथं दोन्ही शून्य कमी झालेले आहे आणि उत्तर आलं आहे 50. दुसरं एक्झाम्पल जे आहे ते आहे 615च्या 3%. तर आता मी हेच एक्झाम्पल बद्दल बोलत होते की याच्यामध्ये तीनही संख्या आहेत. तर याच्यामध्ये आपण जरी 100 याला भागायचा प्रयत्न केला किंवा 100 3 ला भागायचा प्रयत्न केला तर उत्तर पूर्ण येत नाही. मग या केसमध्ये पण आपण असंच करणार. 3 5 15 हातचा आला 1, 3 1 3 आणि 4 आणि 3 6 18 गुणाकार केला, आन्सर आला 1845. आणि हे आपणचे 100 तसेच. आता जेव्हा 100 खाली येतात, 100 खाली येतात, तेव्हा आपल्याला सिम्पली काय करायचंय, उजवीकडून दोन संख्या सोडून द्यायच्या. 2 शून्य आहे, एकावर 2 शून्य आहेत, उजवीकडून दोन संख्या सोडून पॉईंट द्यायचा, म्हणजे उत्तर आलं 18.45 म्हणजे 18.45 उत्तर आलेलं आहे. तर इकडे मी काही उदाहरणं घेतलेली आहेत. यातलं मी एक उदाहरण तुम्हाला सोडून दाखवते. तर आता यातलं आपण घेऊया उदाहरण, पहिलं घेऊया. 5% ऑफ 125 म्हणजे 125च्या 5%. 5% याचा अर्थ होतो 5 भागिले 100 म्हणजे 5/100. मग इथं पण कटिंग करायच्या भानगडीत पडायचं नाही, डायरेक्टली गुणाकार करायचा. 5 5 25, हातचे आले 2, 5 2 10 आणि 2 12, हातचा आला 1, 5 1 5 आणि 1 6. ह्या दोघांचा गुणाकार केल्यावर उत्तर आलं 625. त्याला आपण 100 ने भागायचे म्हणजे काय करायचं, आता इथं पूर्ण भागत बसायचं नाही, तर काय करायचं, 2 शून्य आहे म्हणजे हे दोन संख्या सोडून पॉईंट द्यायचं, म्हणजे आन्सर आलं 6.25. आता ही उरलेली उदाहरणं जी आहेत ती तुम्ही स्वतः घरी करून बघा आणि तुमची उत्तरं कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.